चला घर. हे सगळं व्लॉग मध्ये येते. ओके मी हेलो गाइस, मैं जाए गोवा के मंदिर. हिंदी किसी को समझ में नहीं आती है, मराठी में बस बात करो. नायरा हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे 21 जून शुक्रवार, वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेनिमित्त तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही वटपौर्णिमा कशी साजरी करत आहात, तुम्ही कशी पूजा केली ते खाली कमेंट करा आणि फोटो पोस्ट करा. तोपर्यंत आता आम्ही पटकन रेडी होणार आहोत. आज वटपौर्णिमेनिमित्त काय खास आम्ही आमचा पोशाख असणार आहे तो तुम्हाला पुढे व्लॉग मध्ये दिसेलच. तोपर्यंत स्टे ट्यून आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बाय बाय. सो आजच्या दिवशी पुरणपोळ्याचा नैवेद्य बऱ्याच घरी बनतो. सो आई त्याचीच तयारी करत होती, आता पुरणपोळ्या बनवत होती. सो त्याचे काही छोटे छोटे क्लिप्स काढले होते, ते तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत. सो इथे कटाची आमटी रेडी झालेली होती, त्याच्यानंतर भात रेडी होता आणि इथे कांदा भजीचं पीठ भिजवून ठेवलं होतं आणि आई मग इथे पोळ्या लाटतीये. आमच्या घरी पीठ वापरून पोळ्या लाटल्या जातात, काहींच्या घरी तेलाच्या पोळ्या असतात. सो कमेंट करा आणि खाली नक्की सांगा की तुमच्या घरी कशा पोळ्या बनतात. आणि मग जेवण सगळं तयार झाल्यानंतर इथे पप्पांनी नैवेद्य दाखवून दिला होता देवांना. हॅलो, सो अगेन वेलकम बॅक. आम्ही रेडी झालेलो आहोत. आजचा माझा लुक आहे. हेलो गाइस, मैं गोवा के मंदिर में जाती हूँ. हाँ लेकिन बस मैं व्लॉग कर में बाय बाय. वापस न सकून मैं दुपे. हा आमच्या आईचा लुक, नऊवारी साडी आईने पहिल्यांदा घातली. फॅशन शो आहे, आजी फॅशन शो करते. फॅशन शो. आणि ही प्रियंकाच्या साडीचा लुक बघा कसं आहे. मस्त. आणि इथे परत एकदा मी, तसं तर तुम्ही माझा लुक आधी बघितला आहे, पण नखरे करायला कोणाला नाही आवडत. सो हिअर आय एम. चला तर मग पटकन खाली कमेंट करा आणि सगळ्यात सुंदर कोण दिसतंय. खरं तर आम्ही तिघी सुंदर दिसतोय, पण स्टील तुमच्या मते कोण सुंदर दिसतंय ते खाली कमेंट करा आणि सांगा. हेलो गाइस, अभी मैंने पहना फ्रॉक. अभी हम जा रहे हैं मंदिर को. क्या करने के लिए? पूजा करने के लिए. हेलो गाइस, मैं साइकिल. मैं देखो कैसी साइकिल. तू मस्त है. दोघी पण छान दिसताय. एक गाणं म्हणून दाखवा दोघी पण. तेरी बातों में गाव सुटना म्हणा. गाव सुटना, गाव सुटना. कब तक मेरी वीडियो वायरल नहीं करोगे? सर एक बात बता दूं, मैं थकने वालों में से नहीं, थकाने वालों में से हूँ. इतनी वीडियो डाल दूंगा कि आप मजबूर हो जाओगे मेरी वीडियोस को वायरल करने को. सर मैं कलाकार हूँ और एक न एक दिन अपनी कला से लोगों का दिल जीत के दिखाऊंगा. 1 hour later. 3, 2, 1. आम्ही निघालो. बाय बाय. नाही रा. आणि मग इथल्या ज्या सोसायटीतल्या लेडीज आहेत त्या आम्ही सगळ्या एकत्र निघालो वड पुजायला. हाय कर अशी. अरे कर ना. सोसायटीतल्या सगळ्या बायका मिळून आम्ही वड पुजायला चाललेलो आहोत. नको काढायचं. नायराचा फ्रेंड ऋषिक. आणि मग मी इथे पूजा करायला सुरुवात केली होती.
आणि मग पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून इथे आरती केली. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी जय तारक संजीवनी जय देवी जय देवी आणि मग इथे पूजा झाल्यानंतर ज्या 5 सुहासनींच्या ओट्या भरतात तो कार्यक्रम सुरू झाला होता. आणि मग इथे नायरा आणि तिचा मित्र ऋषिक हे दोघेही दही आणि साखर जिथे पण प्लेटमध्ये दिसेल तर ते मस्त त्याचा आनंद लुटत होते, कारण त्यांना बिचाऱ्यांना भूक लागली होती. त्रिशा वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. सो आमची पूजा झालेली आहे आणि आम्ही आता परत घरी निघालेलो आहोत. मस्त पूजा झाली. घेण्यावरती आता कुठे निघाला? स्वतः आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता वेळ आहे उपवास सोडायची. सो हे आहे नैवेद्याचं ताट. आजचा बेत आहे पुरणपोळी, कटाची आमटी, दूध, कुरडई, कांदा भजी, भात आणि लिंबू. या जेवायला. थँक्यू. जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल वाटतं मग आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वाईल्ड विथ मसूरकर्स. सी यू देन. बाय बाय.